आपल्या पवित्र अशा हिंदू धर्मामध्ये तिथी, वार, करण, नक्षत्र, योग या सर्वांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. परंतु प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व तिथींमध्ये एकादशी ही सर्वात महत्त्वपूर्ण अशी तिथी मानली जाते. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. या प्रत्येक तिथीचं स्वतःचं असं महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचे आणि उपवास करण्याचे व्रत घेतले जाते. असे केल्याने भगवान विष्णू भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. सध्या फाल्गुन महिना चालू आहे. मराठी वर्षातला हा शेवटचा म्हणजे 12वा महिना सुरू आहे. फाल्गुन महिन्यामध्ये पापमोचनी एकादशी येते. या महिन्यामध्ये पापमोचनी एकादशी नक्की कोणत्या दिवशी आहे, त्याचा शुभ काळ आणि तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तसेच पापमोचनी एकादशीला आपल्याला काही विशेष धार्मिक उपाय देखील करता येतात, तर त्यांचीही माहिती घेऊया. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय हरी विठ्ठल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक येते शुक्ल पक्षामध्ये, दुसरी येते कृष्ण पक्षामध्ये. आता गुढीपाडव्याच्या आधी फाल्गुन महिन्यात पापमोचनी एकादशीला विशेष असं स्थान आहे. नावाप्रमाणेच ही एकादशी सर्व पापातून मुक्ती देणारी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवून देणारी मानली जाते. मात्र या व्रताचे काही कडक नियमसुद्धा आहेत, ज्यांचे पालन करणे फार आवश्यक आहे. या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, तसेच आपल्याला दोषसुद्धा लागतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये संकष्टी किंवा एकादशीला कित्येक लोक उपवास करतात. पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजेच पापमोचनी एकादशीची तिथी शनिवार दिनांक 14 मार्च 2026 रोजी सकाळी 8:10 सुरू होणार आहे. त्याचबरोबर ती रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9:16 संपेल. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी केले जाईल. व्रत सोडण्याची वेळ 16 मार्च 2026 रोजी म्हणजे सोमवारी सकाळी 6:54 ते 9:18 आहे. तर या दरम्यान तुम्ही कधीही उपवास सोडला तरीही चालेल. आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे की एकदा की आपण एकादशीचं व्रत सुरू केलं की ते आपल्याला दिवसभर आणि रात्रभर धरावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी आपण हा उपवास सोडू शकतो. तर रविवारी दिवसभर आणि रात्रभर आपल्याला एकादशीचं व्रत करायचं आहे. त्याच्यानंतर आपण सोमवारी सकाळी मी तुम्हाला जी वेळ सांगितली त्या वेळेमध्ये तुम्ही उपवास सोडू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जसा स्वयंपाक होईल त्यानंतर तुम्ही देवाला पहिल्यांदा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही अन्नग्रहण करू शकता, म्हणजे एकादशीच्या व्रताचं पारण करू शकता. समजा चुकून माकून तुमच्यापैकी एखाद्या भक्ताकडून एकादशीचं व्रत मोडलं, म्हणजेच काय उपवास सुटला, तुमच्याकडून काहीतरी असं खाल्लं गेलं की जे पदार्थ उपवासाला चालतच नाही, तर अशा वेळेस तुम्ही त्या एकादशी व्रताचं प्रायश्चित्त म्हणून काय करायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा उपवास धरायचा. म्हणजे एकादशी तुमच्याकडून सुटली तर मग आता उपवास धरून तर उपयोग नाही, तुम्ही जेवण मग करून घेऊ शकता, काही हरकत नाही. पण दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करायचं, एकादशीप्रमाणेच दिवसभर आणि रात्रभर उपवास धरायचा आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला व्रताचं प्रायश्चित्त घेता येतं आणि मग पुन्हा पुढे जेव्हा एकादशी येईल तर तुम्ही एकादशीलाच उपवास करू शकता. आता पापमोचनी एकादशी आहे, रविवारच्या दिवशी ती आहे. तर मग आपण या दिवशी कशा पद्धतीने पूजा करायची याची माहिती मी तुम्हाला सांगते. बघा, पापमोचनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करायला जा. आणि जर हे शक्य नसेल तर घरीच तुम्ही अंघोळीच्या बादलीमध्ये गंगाजल आणि अंघोळीचं पाणी एकत्रित करून स्नान करू शकता. ज्यांच्याकडे गंगाजल नाही त्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचे आणि त्या पाण्याने स्नान करायचे. सध्या उन्हाळा ऋतू चालू आहे. बऱ्याच जणांना ताप, सर्दी, खोकला, कफ यासारखे छोटे मोठे आजार होत असतात किंवा आपण जसं सामान्यपणे आपण आजारी पडत असतो तसं काही आपल्याला जाणवत असेल तर आपण विशेषतः ताप असेल तर मिठाच्या पाण्याने अंघोळ करतो. आणि मीठ हे ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाचं आहे. नकारात्मकता दूर करण्याचं ते काम करतो. आपण कोणतंही व्रत करण्यापूर्वी अंघोळ कशासाठी करतो, म्हणजे स्नान
करून पवित्र होऊनच मग त्या व्रताला सुरुवात का करतो? कारण आपली शुद्धी झाली पाहिजे. आणि हो, नुसती शरीराचीच शुद्धी करून उपयोग नाही, तर मनाचीही शुद्धी करणं फार आवश्यक आहे. त्यामुळे मनामध्ये काही किलमिष असतील, काही उलटसुलट विचार येत असतील, तर तेही तुम्ही दूर करा आणि मगच त्या व्रताला सुरुवात करा. आणि अर्थात आहे की तुम्ही मिठाच्या पाण्याने स्नान कराल तर तुमची शरीरावरची जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा निघून जाणार आहे. जेव्हा तुम्ही सात्विक पद्धतीने व्रत करायला जातात तर नक्कीच ते व्रत तुमच्याकडून पूर्णदृष्ट्या म्हणजे फळाला येतं, किंवा एक व्रत जे आहे ते सुफळ संपूर्ण होतं आपण जे म्हणतो, तर ते होतं. तेव्हा तुम्ही या गोष्टी नक्की करा. तुमचं जेव्हा स्नान वगैरे होईल तर त्याच्यानंतर तुम्ही सूर्यदेवांना जल अर्पण करा. म्हणजेच काय, सूर्यदेवांकडे तोंड करून पूर्व दिशेला, ज्या दिशेने सूर्य उगवतो तर त्या दिशेला तुम्हाला तोंड करून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुळशीची पूजा करायची आहे. पण तुळशीला या दिवशी पाणी न घालता तुम्हाला काय करायचं आहे, एक चमचाभर दूध तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. तुळशीच्या झाडाला या दिवशी हात लावू नका. दुरूनच तुम्ही हळदी कुंकू वाहून तिला नमस्कार करू शकता. सकाळी 2 अगरबत्त्या लावल्या तरीही चालतं आणि संध्याकाळी मग तुम्ही तुळशीजवळ तुपाचा दिवा लावू शकता. आणि जरी आपण त्या पंतीमध्ये दिव्यामध्ये तूप घातलं तर त्याच्यामध्ये आपण एकतर फुलवात लावू शकतो किंवा दुहेरी वातीचा तुपाचा दिवा तुम्हाला लावता येईल. तर आपल्याला सूर्याची पूजा करून घ्यायची आहे, तुळशीची पूजा करायची आहे. त्यानंतर आपण एकादशी आहे तर आपल्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं. आणि आपल्या देवघरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असते, तर भगवान श्रीहरी विष्णूंचं जेही रूप आपल्याकडे आहे तर त्यांना तुम्ही या दिवशी पंचामृताने स्नान घालू शकता. सुरुवातीला पाण्याचा अभिषेक करायचा मूर्तीवर, त्याच्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा. त्यानंतर मूर्ती पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कपड्याने पुसायची आणि मगच जागेवर आपल्याला ती स्थानापन्न करायची आहे. म्हणजे देव्हाऱ्यामध्ये ज्या जागेवर आपण त्या मूर्तीला ठेवतो तर तिथे आपण ती स्थापन करू शकतो. किंवा एकादशीच्या निमित्ताने तुम्हाला या देवाची किंवा म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या रूपाची सेपरेट अशी साग्रसंगीत पूजा मांडायची असेल तर तुम्ही पाट किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरून मग पूजेची मांडणी करू शकता. तर स्नान वगैरे घालून घेतल्यानंतर आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना चंदनाचा गंध लावायचा आहे. चंदनाऐवजी तुम्ही बुक्क्याचा गंध लावू शकता, गुलाल वाहू शकता, चालेल. त्याच्यानंतर फुलं अर्पण करायची. ऋतुमानानुसार सध्या जी फुलं उपलब्ध असतील ती आपण अर्पण करू शकतो. तुळशीची पानं आपल्याला त्यांच्या चरणी वाहायची असतात, पण मग ही पानं तुम्हाला शनिवारच्या दिवशीच तोडून ठेवावी लागतील किंवा मग तुम्ही बाजारातून विकत तुळशीची पानं घेऊन येऊ शकतात आणि ती मूर्तीच्या चरणी म्हणजेच परमेश्वराच्या चरणी वाहू शकता. त्याच्यानंतर फळं असेल तर फळांचा नैवेद्य किंवा दूध साखरेचा, नाहीतर शेंगदाणे गुळ हा नैवेद्यसुद्धा आपण देवाला अर्पण करू शकतो. उपवास आपल्याला आहे, देवाच्या नावाने आपण उपवास करतो, तेव्हा देवाला उपवास नसतो. तर उपवासाच्या व्यतिरिक्त जोही पदार्थ तुम्हाला देवाच्या समोर नैवेद्य म्हणून ठेवायचा असेल, मग तो गोड असू शकतो किंवा भाजीपोळीचा नैवेद्य असू शकतो, जो तुम्हाला योग्य वाटेल तो नैवेद्य तुम्ही देवाला मनापासून अर्पण करा. कारण देव फक्त भावाचा भुकेला आहे. आपण देवाजवळ काही वेळ नैवेद्य ठेवतो आणि त्यानंतर आपण स्वतः किंवा आपल्या घरातले सदस्य असतो प्रसाद म्हणून ग्रहण करत असतात. त्याच्यामुळे मनापासून देवाला तुम्ही नैवेद्य अर्पण करा. तुमची जी काही इच्छा असेल तीही देवाकडे मागू शकता. त्यानंतर तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची आरती करा किंवा मग विठ्ठलाची आरती तुम्हाला येत असेल तर ती तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुळशीच्या माळेवर करू शकता किंवा दोन्ही हात जोडून मनातल्या मनात तुम्ही हे मंत्र म्हणत राहिलात तरीही चालेल. पण मग 108 ही गिनती आपण कशी करायची तर तेही मी तुम्हाला सांगते. तुम्ही एका वाटीमध्ये मोजून 108 शेंगदाणे घेऊ शकता किंवा 108 या संख्येमध्ये हरभऱ्याची डाळ घेऊ शकता. मग त्याच्यानंतर एक मंत्र म्हणालात की तो शेंगदाणा असेल किंवा ती डाळ असेल तर ती आपण दुसऱ्या रिकाम्या वाटीत टाकत जायची. अशा पद्धतीने आपण माळेशिवायसुद्धा देवाचा जप करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी गीतेतला एखादा अध्याय देखील वाचता येईल आणि तुम्ही या दिवशी हरिपाठसुद्धा वाचू शकता. मोबाईलवर ऐकलात तरीसुद्धा चालेल. आता मी तुम्हाला थोडक्यात
पापमोचनी एकादशीचं महत्त्व समजावून सांगते की हे व्रत केल्याने नेमकं आपल्याला काय मिळतं, काय फायदा आपल्याला त्यापासून होतो. तर बघा, धार्मिकदृष्ट्या केवळ पापमोचनी एकादशीची पूजा केल्याने सर्व दुःखे आणि पापे नष्ट होतात अशी आख्यायिका आहे. त्यामुळे बघा, तुमच्यापैकी ज्यांना उपवास निघत नाही किंवा काही आरोग्याच्या समस्या आहेत म्हणून उपवास करता येत नाही, किंवा काहींचं काय असतं की उपवासाचे पदार्थ खाऊन त्रास होतो, तर ज्याही तुमच्या अडचणी असतील त्यामुळे तुम्ही उपवास करायला घाबरतात, तर घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल. तुम्ही फक्त पूजा करू शकता, किंवा नुकत्याच मी तुम्हाला एकादशीला काय काय आपण सेवा करू शकतो त्या सांगितल्या. त्यातली कोणतीही एक सेवा मनापासून करा, तरीसुद्धा तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी प्राप्त होईल, किंवा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. आपण मनापासून जे काही करतो त्याचं फळ आपल्याला नक्की प्राप्त होत असतं. बघा, व्रत पाळल्याने किंवा पापमोचनी एकादशीची कथा ऐकल्याने जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. भगवान विष्णूंच्या आशीर्वादासह एखाद्याला पुण्यफळसुद्धा मिळते. हे व्रत असं एकमेव व्रत आहे की ज्यामुळे माणसाला मोक्षसुद्धा मिळू शकतो. त्यामुळे बरेच असे व्यक्ती तुम्ही बघितलेले असतील की ते बाकी कोणतंही व्रत करणार नाही, कशाचाही उपवास धरणार नाही, पण महिन्यामधून ज्या काही 2 एकादशी येत असतात तर एकादशी अशा व्यक्ती आवर्जून करत असतात. त्याचं कारणच हे आहे की जो कोणी एकादशीचं व्रत मनापासून करतो तर त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. एकादशीला कोणती कामं करणं टाळायचं आहे, तर बघा, तुळशीची पानं तोडायची नाही, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे. तुम्हाला पूजेसाठी तुळस हवी असल्यास ती 1 दिवस आधीच तोडून ठेवावी, किंवा जमिनीवर गळून पडलेली पाने तुम्ही वापरू शकता. वाळलेली तुळशीची पानेसुद्धा पूजेसाठी शुद्ध मानली जातात. या दिवशी राग आणि वादावादी करणे टाळा. एकादशी हा भगवान विष्णूंचा म्हणजेच हरींचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी कुणावरही रागवणे, कोणाबद्दल वाईट बोलणे किंवा निंदा करणे टाळावे. यामुळे तुमचे कमावलेले पुण्य नष्ट होते. पूर्ण फळ मिळण्यासाठी मन आणि वाणी दोन्ही शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला या नियमाचं देखील पालन करायचं आहे. आता तिसरा जो नियम आहे तो असा आहे की तामसिक अन्नाचा त्याग. बघा, पापमोचनी एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस, मद्य तसेच आपल्याला तांदूळ जरी तामसिक पदार्थ नसला तरी पण तोही खाणं टाळायचं आहे. त्याला एक विशेष कारण आहे, तेही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच. तुम्ही उपवास केला नसला तरी या दिवशी घरात सात्विक अन्नच खावे, जेणेकरून घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. इथे लक्षात घ्या, भलेही तुम्ही एकादशी करत नसाल, एकादशीला तुम्ही उपवास धरत नसाल, तरी पण तुम्हाला या दिवशी एकादशी तिथी आहे म्हणून तामसिक अन्नाचा त्याग करायचा आहे. दिवसा झोपणंसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. आपण जेव्हा कोणतंही व्रत करतो, मग त्यामध्ये एकादशी जरी असेल तरी एकादशीचा दिवस हा नामस्मरण आणि भजनाचा असतो. त्यामुळे उपवास करणाऱ्याने दिवसा झोपणे टाळावे, कारण यामुळे व्रताचा प्रभाव कमी होतो. त्याऐवजी तुम्ही भगवद्गीता वाचणे किंवा एकादशीच्या मंत्रांचा जप करणे उत्तम ठरेल. या दिवशी भात खाणं टाळायचं आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी भात खाणं वर्जित आहे. पौराणिक कथांमध्ये भाताचा संबंध सरपटणाऱ्या जीवांशी जोडला गेलेला आहे. एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती भात खातो तर त्याच्या मनाची चंचलता वाढते आणि व्रताचा सात्विक प्रभाव कमी होतो असे मानले जाते. त्यामुळे शक्यतो बरेच जण असं करतात की एकादशीचा आदला दिवस, एकादशीचा दिवस आणि एकादशीचा दुसरा दिवस असे 3 दिवस भात खात नाहीत. तर तुम्ही सुद्धा व्रत करत असाल किंवा नसाल, व्रत करत असाल तर साहजिक आहे तुम्ही या दिवशी उपवासाचेच पदार्थ खाणार. पण जे कोणी उपवास करत नाही, एकादशी धरत नाही, त्यांनी सुद्धा दशमी, एकादशी आणि द्वादशी या 3 तिथींना भात खाऊ नका. किंवा असे 3 दिवस तुम्हाला पाळणे शक्यच होणार नसेल, कारण काहींच्या घरी दररोज भात लागतो म्हणजे लागतोच. तर तुम्ही किमान एकादशीची तिथी तरी पाळा की या दिवशी तुम्हाला भात अजिबात खायचा नाही आहे. बघा,
पापमोचनी एकादशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी मातेशी संबंधित काही विशेष उपाय केल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते. पापमोचनी एकादशीला कोणते 5 उपाय केल्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो याबद्दल आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. तर पहिला उपाय आहे, या दिवशी आपल्याला दक्षिणावर्ती शंखाने अभिषेक करायचा आहे. तर कुणाला करायचा आहे बघा, पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अभिषेक दक्षिणावर्ती शंखामध्ये दूध आणि पाणी भरून करा. अशी मान्यता आहे की माता लक्ष्मीचा शंखामध्ये वास असतो. या उपायामुळे घरातील दारिद्र्य दूर होते आणि अडकलेले धनसुद्धा परत मिळते. आता ज्यांचे कुणाचे पैसे बऱ्याच दिवसापासून अडकलेले असतील, म्हणजे तुम्ही कुणाला तरी उसने दिलेले आहे आणि ते परत मिळत नाही आहेत, किंवा कुठेतरी तुमचे पैसे अडकलेले आहे आणि तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही एकादशीच्या निमित्ताने दक्षिणावर्ती शंखामध्ये दूध आणि पाणी भरून माता लक्ष्मी तसेच भगवान श्रीहरी विष्णूंना अभिषेक नक्की करा. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या चरणी 2 ताजी कमळाची फुले अर्पण करा आणि त्यांना खडीसाखर घातलेल्या केशर खिरीचा नैवेद्य दाखवा. पापमोचनी एकादशीला असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि व्यवसायामध्ये प्रगतीचे योग येतात. तर बघा, तुम्ही कमळाची फुलं तुम्हाला मिळाली तर माता लक्ष्मीला या दिवशी 2 कमळाची फुले नक्की वाहा. त्याचबरोबर तुम्हाला खडीसाखर घालून केलेली खीरसुद्धा देवी लक्ष्मीला अर्पण करता येईल. तुम्ही या दिवशी तांदळाची खीर बनवली तरी पण चालतं, कारण तांदूळ आपण खायचे नाही आहेत. देवाला आपण नैवेद्य म्हणून नक्कीच तांदळाचे पदार्थ दाखवू शकतो, किंवा तुम्ही शेवईची खीर बनवली तरी पण चालणार आहे. बघा, पापमोचनी एकादशीला संध्याकाळच्या वेळी घरातील तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा घालावी. जर तुळशीजवळ तुम्हाला प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर तुम्ही दिवा लावल्यानंतर स्वतःभोवतीच एकदा गोल फिरायचं, म्हणजे एकच प्रदक्षिणा स्वतःभोवती घालायची आणि तुळशी मातेला मनापासून नमस्कार करायचा. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पाण्याऐवजी आपण एकादशीला तुळशीच्या मुळाशी 1 चमचाभर दूध अर्पण करू शकतो. म्हणजे जिथे तुळशीचं खोड जे आहे ते मातीला चिकटलेलं असतं आणि म्हणजे खाली तर मुळ्याच चालू होतात, त्या काही आपल्याला दिसत नाही, पण मग तिथे आपण 1 चमचाभर दूध तुळशी मातेला अर्पण करू शकतो. तर बघा, असं केल्यामुळे काय होतं, म्हणजे या दिवशी तुळशीचं पूजन केल्याने, तुळशीला दिवा लावल्याने, त्याचबरोबर तुळशीला हळदी कुंकू आपण वाहायचं, पण दुरून वाहायचं. तर तुळशीची सुद्धा सेवा उपासना या दिवशी आपण केल्यामुळे आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा स्थायी वास होतो, म्हणजे घरामध्ये लक्ष्मी नांदते, कारण तुळस ही माता लक्ष्मीचंच रूप आहे. आता या दिवशी आपल्याला विड्याच्या पानाचा म्हणजे नागवेलीच्या पानाचा एक उपाय करायचा आहे. तर तो काय करायचा, तर एकादशीच्या दिवशी एका ताज्या विड्याच्या पानावर श्रीम म्हणजे श्री आणि त्याच्यावर अनुस्वार हा शब्द लिहायचा आहे. खरं तर हा बीजमंत्र आहे शब्द म्हणण्यापेक्षा. आणि आपण चंदन असतं ना, ओलं चंदन, किंवा तुमच्याकडे पावडर असेल तर त्या चंदन पावडरमध्ये थोडंसं दूध किंवा पाणी टाकायचं आणि पेस्ट बनवून घ्यायची. आणि या पेस्टने म्हणजे चंदनाच्या पावडरच्या पेस्टने किंवा ओलं चंदन असेल तर त्याने आपण एक तुळशीची काडी घ्या किंवा एखादी काडी घ्या तुम्ही कोणत्याही एका झाडाची, आणि ती काडी चंदनाच्या त्या पावडरमध्ये म्हणजे त्या ओल्या केलेल्या चंदनामध्ये बुडवून तुम्ही श्रीम हा बीजमंत्र लिहून ते माता लक्ष्मीच्या चरणी पान आपल्याला अर्पण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे पान आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायचं आहे. हा उपाय केल्यामुळे काय होतं की धनाच्या आगमनाचे नवीन मार्ग उघडतात आणि उधळपट्टीवर लगाम लागतो. आपल्याकडून बऱ्याच वेळा काय होतं की जेवढे पैसे आहेत ते विनाकारण म्हणजे जिथे गरज नाही आहे तिथेच खर्च होतात आणि आपल्याला त्यावेळेस हे कळतं पण वळत नाही ही स्थिती आपली असते. आणि कुठेतरी आपण नंतर पश्चाताप करत बसतो की मला सगळं कळत होतं तरी पण मी उगाचच काही पण वस्तू घेतल्या किंवा कुठे पण माझा खर्च होऊन गेला. तर या उधळपट्टीवर लगाम लावण्यासाठी किंवा धनाचे वेगवेगळे मार्ग खुले होण्यासाठी आपण हा उपाय एकादशीला नक्की करून पहा.
बघा, शास्त्रानुसार पापमोचनी एकादशीला 5 पिवळ्या कवड्या केशरामध्ये भिजवून किंवा हळदीच्या पाण्यामध्ये भिजवून माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायच्या आहे. तर तुम्ही काय करायचं, केशर असेल तर केशर तुम्ही पाण्यामध्ये टाका आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही त्या पिवळ्या कवड्या बुडवून घ्या. नंतर स्वच्छ कापडाने पुसा आणि देवी लक्ष्मीसमोर ठेवा. किंवा केशर नसेल तर हळदीचं पाणी तयार करा आणि हळदीच्या पाण्यामध्ये त्या पिवळ्या कवड्या बुडवा, वरती काढा, कपड्याने पुसून घ्या आणि देवी लक्ष्मीच्या समोर ठेवा. नंतर या कवड्यांची हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा आणि पूजा झाल्यावर म्हणजे एकतर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी किंवा द्वादशीच्या दिवशी सकाळी तुम्ही या कवड्या एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवा. पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात, त्यामुळे कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला या उपायाची मदत होऊ शकते. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पापमोचनी एकादशीची संपूर्ण माहिती, नियम तसेच उपायसुद्धा सांगितले. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे, धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पापमोचनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. नंबर 1 वशीकरण स्पेशालिस्ट पंडित सुदर्शन भट गुरुजी. एक फोन करा आणि 3 दिवसात शाश्वत बंधन करून देतात. फोन नंबर 7888 157517.